आहे प्रभाग क्रमांक 2 मध्ये उभ्या होत्या, भाजपच्या तिकिटावरती उभ्या होत्या आणि त्या कुठेतरी आता पिछाडीवरती आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या धनश्री कोलगे जे आहेत त्या आघाडीवरती आहेत. खरं तर तेजस्वी घोसाळकर यांच्याबद्दल बोलायलाच हवं, महत्त्वाचं आहे. कारण तेजस्वी घोसाळकर यांचे पती अभिषेक घोसाळकर हे सुद्धा नगरसेवक राहिलेले आहेत आणि शिवसेनेचे नगरसेवक राहिलेले आहेत. विनोद घोसाळकर शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत. त्यांचे पुत्र आहेत अभिषेक घोसाळकर आणि सुनबाई तेजस्वी घोसाळकर. त्यामुळे कुठेतरी परत एकदा अभिषेक यांच्या मृत्यूनंतर सुद्धा तेजस्वी घोसाळकर या ठाकरेंसोबतच राहतील अशी खरं तर चर्चा होती. मात्र तसं झालं नाही. अगदी ऐन निवडणुकीच्या वेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्या कमळावरती त्यांनी उमेदवारी दाखल केलेली होती आणि भावनिक आवाहन त्यांनी एक प्रकारे करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः शेवटच्या प्रचार फेरीच्या दिवशी दोनही मुलांना गाडीवरती बसवून त्यांनी लोकांना आवाहन केलं की मला मतदान करा, कमळावरती बटन दाबा कमळाचं. मात्र तसं आता होताना दिसत नाही. अगदी शेवटच्या क्षणी निवडणुकीला मतदानाला जाताना सुद्धा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये त्या म्हणतात की अभिषेक मला तुझी खूप आठवण येते. एक प्रकारे सगळं वातावरण जे आहे ते भावनिक करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. मात्र या भावनेला मुंबईकर भुललेले आहेत का, हा खरं तर प्रश्न आहे. प्रभाग क्रमांक 2 मधनं त्या उमेदवारी लढवत होत्या आणि धनश्री कोलगे जे आहेत, ज्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत, त्या आता आघाडीवरती आहेत आणि तेजस्वी घोसाळकर कुठेतरी पिछाडीवरती आहे. या निमित्ताने सोमेश मला तुला विचारायचं आहे की किती काळ आपण भावनेवरती निवडणुका लढवणार आहोत आणि किती काळ लोक तो विचार करणार आहेत. म्हणजे जर का तुम्ही बघितलं तर भावनेवरतीच ठाकरे बंधू कुठेतरी येतील असं एक बोललं जात होतं. मात्र तसंही होताना दिसत नाहीये. आणि तेजस्वी घोसाळकर यांचं एक उदाहरण म्हणून त्यांनी सुद्धा त्यांचे सगळे डाव टाकण्याचा प्रयत्न केला. कारण सोशल मीडियावरती त्यांना खूप ट्रोल केलं जात होतं. आज अभिषेक असता तर तुम्ही ह्या पाऊल उचललं असतं का वगैरे विचारलं जात होतं. आणि शेवटी राजकारणामध्ये कसं असतं, भावना ही एक बाजू असते पण दुसरीकडे तुम्हाला गणितही बघावे लागतात, मतांची गणितं जुळवावी लागतात आणि ती जुळवण्यामध्ये त्या कुठे पिछाडीवरती राहिल्या हा खरं तर प्रश्न आहे. पण आत्ताच्या घडीची परत एक बातमी आलेली आहे की ते आघाडीवरती गेलेले आहेत. म्हणजे क्षणाक्षणाला सगळं कळतंय. पण आता ही आघाडी किती काळ टिकवणार हा सुद्धा प्रश्न आहे. पुढचे मागचे काही काळ त्या पिछाडीवरती होते, आता परत आघाडीवरती आलेत. अगदी कमी मतांची ही आघाडी आहे. पण नेमकं काय होतं, धनश्री कोलगे जोरदार त्यांना टक्कर देताना दिसत आहेत. भावनिक राजकारण महत्वाचं आहे, आकडेवारीचं राजकारण महत्वाचं आहे, विकासाचं राजकारण महत्वाचं आहे. या मुद्द्यावर बोलणार आहोत.